रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. 2 महिन्याचा प्लॉट आहे हा आणि 2 महिन्यात फक्त 1,500 रुपयात हा असा प्लॉट आलेला आहे. पूर्ण जैविक. साधारण काल किती घ्या म्हणजे किती किलो घेत पाहिला थोडा 50 किलो 50 किलो 80 किलो टोटल निघले दुसऱ्या. पूर्ण जैविक, याला रासायनिक काही नाही एकही. रामकृष्ण हरी, नमस्कार. मी रामा ॲग्रोटेकचा प्रतिनिधी श्री विजय गाडवे, मोरे एजन्सी मोरगाव. आज आपण अशा प्रगतशील शेतकऱ्याजवळ आलो आहे जे स्वतः BSc ॲग्री आहेत आणि ते रासायनिकपासून पूर्णतः दूर आहेत. ते आपल्या जैविक प्रॉडक्टवर पूर्ण आपली शेती करतात, असे श्री संतोष शिंदे आंबी. तर सर, आज आपल्या शेतकरी बांधव जे तुम्हाला बघतात त्यांना तुमची थोडीशी ओळख करून द्या. नमस्ते, मी संतोष विलास शिंदे, आंबी पाटी मोरगाव येथे राहतो. माझे शिक्षण BSc ॲग्री झालेलं आहे. मी शेती हाच माझा व्यवसाय आहे. मी रामा ॲग्रोटेकचे 3-4 वर्ष झालं उत्पादन वापरतो. हो, त्याच्या आधी ऊसाला वापरलं होतं, आता भेंडीला वापरतो. आपला ऊसाचा कसा रिझल्ट वाटला? ऊसाचा 1 नंबर रिझल्ट आला. ऊसामध्ये आपण सुरुवातीला फुटव्यासाठी घेतलं होतं. फुटवे किती? फुटवे 8, 10, 12 होते, चांगले. त्याच्यानंतर तुम्ही भेंडीची लागवड केली. हां, भेंडीची लागवड, भेंडीला सुद्धा वापरलं. भेंडीत तुम्ही पूर्ण जैविक कोंबडकर, शेणखत आणि रामा. आणि तुम्ही म्हणजे ह्याच्यात रासायनिक हा कुठला विषयच नाही, फवारणी पण नाही आणि वॉटर सोलेबल पण नाही. ज्या शेतकऱ्यांना तुमची भेंडी तुमच्याकडून जैविक म्हणून घ्यायची, तुमच्या शेतकऱ्यांना थोडासा नंबर आणि हे सांगा. माझा नंबर आहे 88 066 15 052. भेंडीच्या ॲडव्हान्टाचं 216. हां हां. आणि वापरलं. आणि आपण सुरुवातीला 4.5 फूट सरी काढलेली होती. आणि सुरुवातीला आपण ड्रिंचिंग केलं होतं, ज्ञानशक्ती आणि समृद्धी. त्याच्यानंतर फवारणी ह्याची कुठल्या ते निमकरंज याची फवारणी घेतली. मग तुमचा आता भेंडीचा प्लॉट तुम्हाला कसा वाटतं? भेंडीचा प्लॉट चांगला आहे. तोडं झाल्यात, 2 तोड्या जवळजवळ. सुरुवातीला 3 कॅरेट, कालचे 5 आणि 3 8 झाल्यात. 2 तोडे 8 किती? 10 गुंठे क्षेत्र आहे. 10 गुंठे. म्हणजे असं अजून तुमचं असं म्हणजे पूर्ण माल चालू झालेला नाही. पूर्ण माल चालू झाला तर अजून उत्पन्न वाढणार आहे, 8-10 कॅरेटपर्यंत जाणार आहे. शेतकरी मित्रांनो, हे शिंदे साहेबांचं 10 गुंठ्याचं क्षेत्र आहे. या 10 गुंठ्याच्या क्षेत्रामध्ये त्यांनी ॲडव्हान्टा नावाची भेंडी केली. तर त्याला आपलं ॲडव्हान्टा 216. तर त्यासाठी आपलं रामा ॲग्रोटेकचं सुरुवातीपासून नियोजन. तर तुम्हाला कसं वाटतं रामा ॲग्रोटेकबद्दल? जैविकचे रिझल्ट चांगले आहेत. रामा ॲग्रोटेक उत्पन्न चांगले निघते. त्याच्या आधी आपण ऊसाला वापरलं. हो, रासायनिक आणि जैविकमध्ये बदल नक्की चांगला बदल आहे. शेतकरी मित्रांनो, ह्या 10 गुंठ्याच्या प्लॉटसाठी आपण त्यांना एक 3 डोस दिलेत. 3 डोसचा खर्च एक 1,500 पर्यंत केला आहे. 1,500. तर ह्याचाच रासायनिकचा किती खर्च झाला असता? रासायनिकचा प्रचंड खर्च झाला असता. आणि डोस असून कोंबडखत, हो, त्याच्यामुळे ते पैसे आपले ते घरचं खत असल्यामुळे ते पैसे रासायनिकचा नाही म्हणलं तर एक 3,000 पर्यंत गेलं असतं. हां, 3,000. आणि रासायनिक वापरून असा प्लॉट आला नसता. आणि उत्पन्नात अजून हे तुमच्या बघा भेंडीची बघा क्वालिटी. साधारण काल किती घ्या म्हणजे किती किलो घेत पाहिला थोडा 50 किलो 50 किलो आणि दुसऱ्या थोड्यात टोटल म्हणजे टोटल 75 80 किलो धरायचे. 80 किलो टोटल निघले दुसऱ्या तोड्यात. अजून 70 रुपये. शायनिंग आहे भेंडीला, हो, चकाकी. भेंडीची क्वालिटी उठाव होतो. एकंदरीत म्हणजे रिझल्ट आहे औषधांचा. 100% रिझल्ट आहे. तर शेतकरी मित्रांनो बघा, ही भेंडीची क्वालिटी फक्त 1,500 रुपये खर्च केलेला ह्या प्लॉटला. किती दिवसाचा प्लॉट आहे म्हणजे किती? 2 महिन्याचा. 2 महिन्याचा प्लॉट आहे हा. आणि 2 महिन्यात फक्त 3 वेळा ड्रिंचिंग केलंय. फक्त 1,500 रुपयात हा असा प्लॉट आलेला आहे. पूर्ण जैविक, याला रासायनिक काही नाही. म्हणजे बाकीचे पण भेंडी वगैरे येत असेल, त्या भेंडीत आणि आपल्या भेंडीत काय फरक जाणवते? भेंडीत क्वालिटी फरक, कलर मध्ये चकाकी आहे, साईज. आणि तुम्ही भेंडी जर तुम्ही बाजारात मार्केटला नेली तर व्यापारी आणि व्यापाऱ्यांचं काही म्हणणं येतं किंवा कशी भेंडी? नाही, भेंडी चांगली आहे, क्वालिटी.
त्यामुळे उठाव लगेच होतं ना. माल राहत नाही, लगेच गेलं की. मला थांबून बी दिलं नाही, गाडी लावून दिली नाही, इतके लगेच उचलली लगेच. एकही फवारणी रासायनिक वापरलेली नाही किंवा वॉटर सोल्युबल सुद्धा रासायनिक नाही. आणि मित्रांनो, हे पूर्णतः जैविक असल्यामुळं आपल्या आरोग्यासाठी पोषक आहे. आणि सध्याच्या धकाधकीच्या जीवनात तुम्ही कायम रासायनिक फवारलेले, कोणी काय फवारते कोणी काय फवारते ते सगळं सांगायची गरज नाही तुम्हाला. कोण दारू फवारते कोणी काय फवारते. तर ह्या प्लॉटला रासायनिकमधलं काही न फवारता भेंडीची क्वालिटी बघा, या भेंडीची चव बघा. आणि जर तुम्ही जैविक खाणारा असाल तर आपल्या संतोष शिंदेशी संपर्क करा. ते तुम्हाला जैविक, पूर्णतः जैविक पिकवलेलं तुम्हाला 100% देतील.